नमस्कार, मी निहारिका खोंदले, अध्यक्षा अन्न आणि फळ प्रक्रिया महासंघ, महाराष्ट्र राज्य, मुंबई. बांधवांना, आपण पोस्ट वाचली असेल. आपण सांगितल्याप्रमाणे आज मी 4:30 वाजता लाईव्ह यायचं आपल्याला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण आता लाईव्ह आलो आहोत चर्चा करायला आणि संवाद करायला. आपल्याला कदाचित विषय माहितीच असेल, परंतु मी परत एकदा विषय घेते. कोरोना आला आहे आणि हे कोरोना म्हणजे एक मोठं आरोग्याचं संकट आपल्या पूर्ण देशावरच आलेलं आहे आणि त्यातून आपण 2 महिने झाले सर्वच जण त्या प्रक्रियेतून जातो आहोत. राज्यावर, देशावर, जगावर मोठं संकट आलं आहे आणि ह्याचे फार दूरगामी परिणाम हे भविष्यात नक्कीच होणार आहे आणि ते सर्वच प्रकारे होणार आहे. पण त्यातून जेव्हा मी या 2 महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारावर विचार करून एक वेगवेगळ्या टॉपिकवर अभ्यास केला आहे, तर त्यातला आपण एक टॉपिक घेतो आहे, विषय घेतो आहे की कोरोना जो आहे आणि त्याच्यामुळे आता जे संकट येणार आहे त्यातलं कुठलं संकट, तर आर्थिक संकट, शेतीविषयक संकट आहे आणि असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपण आज घेतलं आहे कोरोनामुळे आलेल्या युवकांना शेतीविषयक जे संकट आलेले आहेत त्याच्यावरून आपण संकटातून आपण कधीही संधी निर्माण केली पाहिजे आणि ती करत असतो आणि ती मिळतही असते. तर आपला विषय आहे की युवकांना शेतीविषयक उद्योग व्यवसायावर आधारित संधी कशा प्रकारे निर्माण होतील यावर आपण थोडासा संवाद करणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि आपलेही काही प्रश्न असतील शेतीविषयक, उद्योगांविषयक किंवा शेतीपूरक व्यवसायाविषयक, तर आपण निश्चितच माझ्याशी संवाद साधू शकता. प्रश्न आलेत तर मी त्याचे नक्कीच उत्तरही देईल मध्ये. तर युवकांनो, आज आपण आर्थिक संकटात आहोत, घरात आहोत, लॉकडाऊन झालो आहोत आणि ह्या पिरियडमध्ये आता प्रत्येकाने पुढच्या संधी आपण कशा प्रकारे आल्यावर आपण त्याच्यावर अडचणी आल्यावर कशा संधी मिळवल्या पाहिजेत, त्याच्यावर मात केली पाहिजे, या प्रकारे आपण विचार करणं हे गरजेचं आहे. आता हे कोरोनामुळे काय झालं आहे, तर आर्थिक अरिष्ट आलं आहे आणि हे जागतिक पातळीवर आलं आहे आणि जेव्हा जागतिक पातळीवर कुठलीही संकटं येतात आणि अशा प्रकारच्या संकटांच्या संधी म्हणजे अडचणी येतात, तेव्हा त्याचे दूरगामी परिणाम हे प्रत्येक देशावर होतात आणि देशावर झाल्यावर नकळतच ते प्रत्येक राज्यावर होतात आणि ते आपल्यापर्यंतही त्याची झळ कळत नकळत ही पोहोचतच असते. तर हे अरिष्ट आलेलं आहे, आर्थिक अरिष्ट आले आहे आणि या अरिष्टामुळे भारतीय आर्थिक संकटाला सामोरे आपल्याला जावेच लागणार आहे. त्याचे आपल्याला काय परिणाम होणार आहेत, तर त्यातून आपल्याला आर्थिक असेल, रोजगार असेल, व्यवसाय असेल, आरोग्याचे असेल, असे अनेक प्रश्न आपले समोर उभे राहणार आहेत आणि त्यातून आपल्याला मार्गच काढायचा आहे. आता आपण जो विषय घेतला आहे शेतीविषयक आणि उद्योग, त्याच्यातून संधी आपल्याला कशा मिळवायच्या आहेत, तर आपल्याला आता शेतीवर 2 मुद्द्यांवर चर्चा करूयात. पहिला मुद्दा आपण शेतीवर आपण आणि त्याच्यावर कशा प्रकारे आपल्याला संधी साधून पुढे जायचे आहेत युवकांनी, आणि दुसरा मुद्दा घेऊ आपण त्याच्या शेतीपूरक व्यवसाय किंवा उद्योग, असे 2 प्रकार आपण घेऊया. युवकांना आपण संकट म्हणजे ही संधी असते आणि संधीचा आपण पुरेपूर उपयोग करावा असं माझं स्पष्ट मत आहे आणि आजच्या युवकांनी ते करणं फार गरजेचं आणि गरजेचंच आहे. कारण डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळेही उघडत नाही, असे म्हणतात ते उगत नाही. आता युवकांना काय झालं आहे, तर आता युवकांच्या ज्या सुशिक्षित युवक होते, शिकलेले युवक होते, कुठेतरी शहरी भागाकडे वळले होते आणि शहरी भागाकडे वळल्यामुळे ते कुठेतरी बऱ्याच अंशी नोकरी व्यवसाय करीत होते. पण आता शहरी भागावरच जास्त प्रमाणात संकट आलं आहे, त्यातल्या त्यात मुंबईसारख्या ठिकाणी आलं आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे पूर्ण देशातलाच युवक मुंबईकडे वळलेला होता. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातला युवक हा निश्चितच वळलेला होता आणि त्यांना एक कुठेतरी आशा होती की मुंबईत गेलो म्हणजे आपण एक सुशिक्षित युवक म्हटला की त्याला थोडं कॉर्पोरेट किंवा वरच्या लेवलचं जीवन जगायचं असतं आणि ती पण एक सुरक्षितता होती आणि हमी होती की आपल्याला
इथे नोकरीची संधी आहेच. पण आता आपण बघतो आहे की जे महाराष्ट्राच्या बाहेरचे जे मजदूर आलेले होते ते त्यांचे जथ्थेच्या जथ्थे आता बाहेर जातात आहे, त्यांच्या गावी परतत आहे. त्याच प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातलीही हीच परिस्थिती झाली आहे. जे महाराष्ट्रातले युवक मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी अशा रोजगाराच्या संधी जिथे उपलब्ध होत्या, व्यवसाय होते, उद्योग होते, तिथे आलेले होते, तेही आता गावाकडे बऱ्याच अंशी वळलेले आहेत. कारण ह्याच्यात दोन वर्ग आहेत. एक मजूर वर्ग जरी असला तरी दुसरा एक महत्त्वाचा वर्ग होता सुशिक्षित, जो की कुठेतरी नोकरी करत होता, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करत होता, IT सेक्टर होतं, असे वेगवेगळे प्रकार होते. पण आता काही वर्ग जो आहे तोच तिथे राहणार आहे, दुसरा वर्ग आहे तो आपल्या गावाकडे वळतो आहे. आणि जेव्हा हा गावाकडे वळतो आहे तर त्यांनी आता काहीतरी विचार करणं गरजेचं आहे की आता आपल्याला परत अशा संधी मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी मिळणार आहेत का? आणि जर नाही मिळणार असतील तर मग आपण आता आपला भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे, आपण कृषीप्रधान देश आहे आपला, हे निश्चितच आहे. पण कृषीप्रधान देश असूनही आज आपला त्या भागाकडे जो पाहण्याचा कल असायला पाहिजे तो नाही आहे. तो मग एक शासकीय स्तरावर असेल, राजकीय स्तरावर असेल, सगळीकडे त्या शेतकरी वर्गावर उदासीनतेचं सावट हे नेहमीच असतं. आणि म्हणूनच आपला शेतकरी हा आत्महत्या करतो, हे आपण वारंवार बघतो. कारण मी गेली अनेक वर्ष झाले फळ प्रक्रिया महासंघाच्या द्वारे पूर्ण महाराष्ट्रभर काम करते आहे. आणि आमच्या या फळ प्रक्रिया महासंघाद्वारे आम्ही प्रशिक्षणं देतो आणि युवकांना प्रशिक्षण दिल्यावर आपण जो शेती किंवा त्याचा उद्योग असेल त्याच्यावर आपण कसा व्यवसाय करायचा, भांडवल कसं मिळवायचं, कुठल्या प्रकारचं आपण व्यवसाय करणं गरजेचं आहे, आपल्याला कुठल्या प्रकारच्या योजना मिळू शकतात, कुठल्या प्रकारच्या बँकेचं लोन मिळू शकतं, हे सर्व आम्ही त्या प्रोसेसमधून बरेच वेळा प्रशिक्षण घेत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून माझा अभ्यास आणि त्या महाराष्ट्रभर संपर्क हा शेतकरी बांधवांशी, शेतीविषयक काम करणाऱ्या युवकांशी हा सतत येत असतो. त्याद्वारे आपण आता विचार मी केला हा की आपण आता ह्यातूनच आपण ही संधी आपल्या युवकांना कोरोनामुळे उपलब्ध कशा प्रकारे होईल याचं मार्गदर्शन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीने मी आपल्याला ह्या काही गोष्टी सांगायचा विचार करते. तर आता शेती आहे आपल्याला, आपण ही शेती जी असते ती आपण भौगोलिक रचनेनुसार प्रत्येक शेतीचं क्षेत्र असतं आणि तसे तिथे त्या प्रकारची पिकं होतात. आता विषय असा असतो की आपण ज्या भागात राहतो त्या भागातच आपलं अस्तित्व असतं आणि तिथेच आपण आपली जी शेती असेल तिथेच आपण विचार करून काम करत असतो. आपण विचार कराल की आता आपण शेती करायची म्हणजे काय, मी जर विदर्भासारख्या ठिकाणी राहत असेल, मी तिकडे जर कोरडवाहू शेती जास्तीत जास्त प्रमाणात आहे, मग तिथे मी पिकं कशी घ्यायची, अशा अनेक अडचणी आहेत. काही भागात ओलिताची शेती आहे जी रब्बी पिकं तिथे आपण घेऊ शकतो. अशा वेगवेगळ्या रचनेनुसार आपल्याला शेतीचे विभाग आपण त्यातून पाडू शकतो. तर शेती कुठल्या कुठल्या प्रकारची असू शकते, तर काही कोरडवाहू शेतीचे प्रकार आहेत, काही ओलिताची शेती आहे म्हणजेच रब्बी पिकं आपण त्यातून घेऊ शकतो. ह्याच्याही नंतर आपण मत्स्यशेतीही करू शकतो, जिथे आपण तळे उपलब्ध करून, जे की आपण तळे आपल्या योजना त्यांच्याद्वारे आपण आपल्या शेतात एखादं तळं निर्माण केलं, त्याच्यावर आपण मत्स्य उत्पादन हे आपल्या शासकीयच्या काही स्कीम आहेत तिथून आपण फायदा घेऊ शकतो आणि तिथे मत्स्य व्यवसायाची शेती करू शकतो. फुलशेती आहे. आता काही ठिकाणी शेती आहे तर त्या शेतीमध्ये आपण कोणतं पीक घ्यावं, कोणतं नाही, हे आपण वारंवार शेतकरी म्हटल्यावर त्या ह्या गोष्टी त्यांना अवगत असतातच. पण आपण त्यातूनही वेगळा विचार केला तर आपण फुलशेतीही करू शकतो. काही ठिकाणी आपण फळं शेती करू शकतो की आपण सर्व प्रकारची फळं वातावरणानुसार जिथे कसं कमी अधिक प्रमाणात कसा पाऊस पडतो त्या प्रमाणात आपण फळ लागवड केली तर फळ शेतीही आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि मी हे का सांगते आहे तर युवकांनी हे असे नवीन नवीन प्रयोग करणं आता गरजेचे आहे. आणि आत्ताची परिस्थिती फार वेगळी होती, पुढे करोनानंतरची परिस्थिती फार वेगळी असणार आहे. म्हणून युवकांनी आता विचार मंथन करणं गरजेचं आहे की आता जे आपल्याकडे आहे
त्यातून आपल्या कुठल्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. नंतर भात शेती आहे. भात शेती ही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये घेतल्या जाते आणि त्याच एरियात आपण भात शेती करू शकतो. आणि काही कोकणचा भाग आहे, काही भंडारा साईडचा भाग आहे, त्या ठिकाणी भात शेती ही आणि त्यातही नंतर शासकीय व्यत्यय आला तर कॉल असल्यामुळे, तर त्यातही आपण शासकीय योजना ज्या आहेत त्यांचीही आपल्या गट शेती आहे. गट शेती म्हणजे काय, तर एक समूह करून शेती चांगल्या प्रकारे करता येतं, त्याच्यावर अनुदानही असतं सरकारचं. त्याही प्रकारे आपण गट शेती ही करू शकतो. हे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण जर शेती आपण व्यवसाय करायचा असेल तर त्यात आपण नक्कीच करू शकतो. त्यानंतर आपण वळूयात आपण उद्योग, शेतीपूरक व्यवसाय. मग तो आपण कुठल्या प्रकारे करू शकतो यावर आपण थोडंसं विचार मंथन करूयात. आता 2 प्रकारे आपण उद्योग व्यवसाय म्हटला की आता शेती आहे. आता आपण बरेच वेळा बघतो, आता या कोरोनाच्या पिरियडमध्येही बघतो आहे, प्रत्येक ठिकाणी भरपूर शेतमाल हा भावामुळे हमी भाव न मिळाल्यामुळे तिथल्या तिथेच पडून आहे. काही ठिकाणी मजूर नाही मिळालेत म्हणून पडलेला आहे, काही ठिकाणी त्याला मार्केटच नसल्यामुळे पडलेला आहे. पण तरीही काही शेतकरी बांधवांनी डायरेक्ट मुंबई पुण्यासारख्या शहरी भागाकडे आपला डायरेक्ट माल विकायचा प्रयत्न केला आहे आणि बऱ्याच अंशी ते सक्सेसही झाले आहे. पण असा हा विचार भरपूर प्रमाणात होणं अपेक्षित होतं, पण तेवढंच झालेलंच नाही. कारण आपल्याला सरकारची आणि राजकीय मंडळींची बऱ्याच प्रमाणात उदासीनता ही याच्यात असते आणि त्याचा फटका हा डायरेक्ट शेतकऱ्यालाच बसतो. कारण कुठलंही संकट येऊ दे, मग ते अस्मानी असू दे की सुलतानी असू दे, प्रत्येक वेळेस झळ ही पहिले शेतकऱ्यालाच बसते. आता पूर परिस्थिती निर्माण झाली मागे, नंतर एखाद्या वेळेस भूकंप येतो, नंतर टोळधाड येते, कधी कीटकांचा प्रभाव असतो शेतावर पडलेला, अशा अनेक प्रकार असतात. त्याचा संकटांचा सामना हा शेती म्हणून शेतकऱ्याला करावाच लागतो. पण त्याही व्यतिरिक्त शेतकऱ्याला त्याचा माल असतो, त्याला हमीभाव मिळत नाही आणि हमीभाव न मिळाल्यामुळे मजूर त्याची ती मजुरी, त्याचा तो गुंतवणूक केलेली असते, हे सर्व त्यातून नाही निघत आणि त्यातून नाही निघाल्यामुळे त्याचा जो माल आहे तो पडून राहतो आणि तो पडून राहिला तर त्याचं तो आर्थिक नुकसान हे फक्त शेतकऱ्याला आणि शेतकऱ्यालाच भोगावं लागतं. जे की शेतकरी हा एक टाईम जो पाऊस येतो, जो पावसाळा असतो, त्या पावसाळ्यात जेवढा पाऊस होतो तेवढ्या पावसाच्या भरवशावर त्याचं पूर्ण शेतीचं जीवन अवलंबून असतं. आणि त्याच्याबद्दल आपल्या गेली अनेक वर्ष झाले, खरं म्हणजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्यासाठी ध्येय धोरणं आखल्या गेली आहेत. बऱ्याच प्रमाणे ते कागदी घोडे आहेत आणि कागदावरच नाचतात आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक कामं करणं हे फार गरजेचं असतं आणि ते तिथपर्यंत पोहोचायचं नाही आणि ते कामं होतही नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्याला बऱ्याच अंशी हा फटका बसलेला असतो. त्याला शेवटचं पाऊल आणि टोकाचं पाऊलही घ्यावं लागतं की त्याला आत्महत्या करावं लागते, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि हे जास्तीत जास्त विदर्भात हे प्रमाण बऱ्याच अंशी आहे. बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, नंतर अमरावती असेल, इकडे मराठवाड्यात काही भाग आहेत, अशा बऱ्याच ठिकाणी ही आत्महत्येचं प्रमाण हे फार जास्त प्रमाणात आहे. तर बांधवांनो, आपण दुसऱ्या मूळ मुद्द्याकडे वळूयात, कारण हा विषय आपल्याला बऱ्याच अंशी माहिती आहे, पण तरी तो शेतकऱ्यांचा विषय आहे, खूप संवेदनशील विषय आहे खरं म्हणजे हा. तर आपण वळलेलो होतो की आता शेतीपूरक उद्योग किंवा व्यवसाय आपण कशा प्रकारे ते करू शकतो. तर आपण शेतीवर आधारित जो आता मी तुम्हाला मालाचं हमीभाव मिळत नाही म्हणून माल पडला असतो, तो सडतो, मग रस्त्यावर त्यांना फेकून द्यावं लागतं. टोमॅटो असेल, कांदा असेल, असं फळभाज्या असतील, पालेभाज्या, भरपूर शेतकऱ्यांची हे नुकसानच होत राहतं, नेहमीच होत राहतं. म्हणजे तो शेतकरी पिचूनच निघत असतो. पण मी जेव्हा आमचा फळ प्रक्रिया महासंघ काम करतो तो ह्याच उद्देशाने काम करतो आणि त्यातही मी ह्या
उद्देशावर खूप जास्त प्रमाणात काम करते आहे आणि आता कोरोनानंतर तर खूप जास्त मी ह्या विषयावर वळून काम प्रत्यक्षरित्या काम करू इच्छिते आहे की जो आता कोरोनानंतर संकट येणार आहे आणि जो शेतकरी आहे तर शेतकऱ्याला आता प्रवाहात आणणं गरजेचं आहे. आता विषय आहे स्वदेशीचा. आपण 2-4 दिवस झाले स्वदेशी ऐकतोय आहे, पण मी हा विषय फार आधीपासून काम करते आहे की आपण स्वदेशी आहे, जो आपला माल आहे, जे आपल्याकडे रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे आणि तो तिथल्या तिथेच आहे. आज आपल्याकडे कच्चा माल आणण्याची गरज नाही. शेतकरी म्हटल्यावर त्याच्याकडे कच्चा माल उपलब्ध असतो, त्याच्याकडे मॅनपॉवर उपलब्ध असते, फक्त त्याला पूरक जोड देणं गरजेची असते आणि ते जोड देण्याचं काम आम्ही करत असतो. आणि मी ह्या विषयावर आणि ह्या प्रकारे पुढे आणखी जाऊन मोठ्या प्रमाणात काम करायची तयारी केलेली आहे. तर आपण हे काम कशा प्रकारे करू शकतो, तर त्यातही दोन बाबी आहेत. एक आहे सॉरी कॉल असल्यामुळे ओके हां, एक फूड आणि एक दुसरी नॉन फूड आहे. तर फूडमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर फूडमध्ये ब्रेवरीज म्हणजे जो माल असतो, कच्चा माल असतो, त्या कच्च्या मालवर आपण प्रोसेस करायची आणि तो प्रोसेस करून आपला कच्चा माल आपण आपलेच बाजारपेठ, आपणच उत्पादनही आपलंच, कच्चा माल आपला, उत्पादन आपलं, बाजारपेठही आपली आणि स्वदेशी म्हटल्यावर आपल्याला ग्राहकही हा आपलाच. ह्या पद्धतीने पुढच्या युवकांनी विचार करून काम करायचे आहेत. युवकांनो, तुम्हाला मी सांगते की आज रोजी आपण हा फक्त विचार जरी केला आणि पुढचं प्लॅनिंग केलं आणि खरं सक्सेस होण्यासाठी ते प्रॅक्टिकल वर्क आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याला खरं त्याचं महत्त्वही कळेल आणि आपल्याला कुठेही जायची गरज पडणार नाही. आपल्या जागीच आपण म्हणजे उद्या आज आपण काय करत होतो, आत्तापर्यंतचा विषय होता की आज आपण कुठेतरी नोकरीसाठी 2,000, 5,000, 15,000साठी आपलं घरदार सोडून, आपलं कुटुंब सोडून, आपले आईवडील सोडून आपण शहरी भागात राहत होतो. तिथून आपल्या हातात 4-2 पैसेच आपल्या हातात राहत होते. पण उद्या आपण जर ह्या व्यवसायाकडे वळलो, उद्योग व्यवसायाकडे वळलो, तर उद्या आपल्याला आपणच राजे होणार आहे. आपण कुठे नोकरी करण्यापेक्षा आपणच आपल्या हाताखाली 10 लोक काम करायला ठेवू शकतो. ही ताकद याची आहे नक्कीच. तर दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट आपण पहिल्या मुद्द्यावर येते मी, फूड आणि नॉन फूड हे दोन भाग आहेत. फूड म्हणजे आपण ब्रेवरीज, त्यात काय आहे तर त्यात टी, कॉफी, ज्यूस, वाईन ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर येतात. तर ते कुठले तर चहा उत्पादनं, कॉफी उत्पादनं, नंतर आता नाशिक साईडला द्राक्ष आहेत, तिथे वायनरी आहेत, तिथे आपला उद्योग आपण सुरू करू शकतो, वायनरी सुरू करू शकतो. ते आपल्याला पुढे फक्त आज मी तुम्हाला जुजवी माहिती देते आहे की काय काय असतं आणि जर करायचं असेल, त्यातून आपल्याला खोल शिरायचं असेल, मग त्याच्यावर आपण अभ्यास पुढे करूयात. आपला जर पुढे जायचा विचार असला तर नक्कीच आपल्याला पुढे जाता येईल. तर हे ब्रेवरी झालं. दुसरं आहे बेकरी प्रोडक्ट. आता आपण एखाद्या गावात राहतो आहोत, तालुक्यात राहतो आहोत, जिल्ह्यात राहतो आहोत, तिथे आपल्याला गहू हा मुबलक प्रमाणात आहे. आज मुंबईसारख्या ठिकाणी गेलं तर तो गहू 45-50 रुपयाच्या वर असतो. आपल्या गावाकडे गेलं तर तो 28 रुपये, 30 रुपये. म्हणजे ही जी मालाची तफावत आहे, जी मोठ्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन करायला जो कच्चा माल आहे त्याच्यावरच आपल्याला जर जास्त पैसे मोजावे लागत असतील तर तो आपल्याला प्रोडक्शन करणं हे फार चुकीचं होतं. पण आज आपण आहे त्या ठिकाणी जर प्रोडक्शन केलं, जिथे कच्चा माल उपलब्ध आहे, तिथे आपल्याला त्या कच्चा मालावरचा जो तफावत आहे पैशाची, ती आपल्याला नक्कीच आपल्याला उपयोगात येते. तर सांगायचा मुद्दा हा की जर बेकरी प्रोडक्ट आपण करायचा विचार केला तर त्यातही आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. डेअरी प्रोडक्ट आपण करू शकतो. आता पशुपालक आहेत आणि जिथे आमच्या फळ प्रक्रिया महासंघात आम्ही दूध प्रक्रियावर आम्ही प्रशिक्षण देतो. जिथे दूध मुबलक प्रमाणात आहे आणि दूध आहे नाशिवंत पदार्थ आहे, तो आपल्याला 12 तासाच्या वर टिकवून ठेवू शकता येत नाही. मग आपण काय करायचं, आपण त्याच्यावर व्यवसाय करायचा असेल तर काय करायचं, तर आपण दूध हे नाशिवंत असल्यामुळे त्याच्यावर आपण प्रोसेस करून त्याच्यावर आपण आपला व्यवसाय नक्कीच करू शकतो.
तर बेकरी डेअरी प्रॉडक्टमध्ये आपल्याला चीज, पनीर, खवा अशा अनेक प्रकारचे प्रोडक्ट आहेत. ते बनवून आपल्याला मोठं मार्केट मिळू शकतो. कारण आज मोठं मार्केट हे शहरी भागात आहे आणि आत्ता शहरी भागात हायजीन, त्यात प्रोटीन्स, ह्या सर्व गोष्टी बघतात आणि त्याच्यात आपल्याला जो आपला रॉ मटेरियलपासून तर आपल्याला एखादा प्रॉडक्ट तयार होतो, त्या तयार होण्यापर्यंतची जी किंमत असते त्याच्या अधिक पट आपल्याला भाव आपल्याला शहरी भागात हा मिळू शकते आणि तसं मार्केटही आपल्याला उपलब्ध शहरी भागात होऊ शकते. नंतर नेक्स्ट आहे मीट आहे. मीट मीन्स आपल्याला शेळ्या, मेंढ्या, बोकड हे जे पोल्ट्री आहेत याचे जे म्हणजे मांस आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया करून आपण फ्रोझन मीट हे आपण त्याच्यावर आपण उद्योग करू शकतो. आज बोकड आहे, बोकडचं जे मांस आहे ते 600 रुपये 700 रुपये किलोच्या दरम्यान आज रोजी भाव आहे. आणि जो आपण बोकड जिथे आता समजा पश्चिम महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. आज आपण एखादा बोकड तिथे प्रोसेस करून जर विकायचा, एक्सपोर्ट करू शकतो आपण. आणि जर एक्सपोर्ट करायचा जर विचार केला आपण तर तिथल्या तिथे आपण आपला उद्योग सुरू करू शकतो. आपल्या कमी भावात आपल्याला बोकड मिळू शकतं. आपल्यावर त्यात प्रोसेस करून तो फ्रोझन करून आपण तो पॅक करून त्याचे प्रिझर्वेटिव्ह सर्व प्रोसेस करून आपण तो एक्सपोर्ट करू शकतो. म्हणजे आपण खूप मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करून आपण फायदा मिळवू शकतो आर्थिक, आणि आपण एक मोठे व्यावसायिकही याच्यातून होऊ शकतो. फूड ग्रेन आहे. फूड ग्रेनमध्ये फ्लोअर मिल, कुक किंवा स्पायसी आणि अशा अनेक प्रकार आहेत. मी जुजबी माहिती देते आज आपल्याला. सपोज आपल्याला फ्लोअर मिल आपल्याला व्यवसाय करायचा आहे. आपल्याला ज्वारी आहे, मका आहे, चना डाळ आहे, नंतर गहू आहे, बाजरी आहे, मका आहे, असे सगळे प्रकार आहेत. त्या प्रकारावर आपण प्रोसेस करायची. तर काय आपण फ्लोअर मिल तिथे उघडू शकतो. आपल्या आहे त्या ठिकाणी, आहे त्या जागेवर. आपल्याला वाटत असेल आम्ही ग्रामीण भागात राहतो आहे, ग्रामीण भागात आम्हाला काय उपलब्ध होऊ शकतं, कसा आम्ही व्यवसाय करू शकतो, तर आपण ह्या प्रकारे प्रोसेस करून आपण मोठ्या प्रमाणात याच्यावर काम करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे फूडमध्ये न्यूट्रिशन बेस हा फार महत्त्वाचा विषय आधीही होता आणि आत्ता कोरोनाच्या नंतर हा फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याला कॅच करता येऊ शकतं. कारण मल्टीग्रेन किंवा हायजीन आणि प्रोटीन्स हे सर्व शहरी भागात खूप जास्त प्रमाणात बघितले जातात आणि जास्त प्रमाणात आपल्याला इथे मार्केट उपलब्ध होऊ शकतं. आणि हे न्यूट्रिशन आपण प्रोडक्शन आपण जे तयार करायचं, आपल्याला प्रोडक्ट तयार करायचे आहेत ते न्यूट्रिशन व्हॅल्यूज बेस तयार करून जर आपल्याला मार्केट मिळतं आहे मोठ्या शहरांमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी, कारण आपण हे एक्सपोर्ट जरी केलं तरी आपल्याला त्याच्यात जास्त नफा हा मिळू शकतो. दुसरा आहे आपला नॉन फूड. नॉन फूडमध्ये आपण कशा प्रकारे, आता हे आपल्याला जे शेती आहे, शेतीतला माल आहे त्याच्यावर आपण प्रोसेस करून केलेला हा उद्योग आणि व्यवसाय शेतीपूरक असा मी एक भाग सांगितला जो आपला खाण्याशी डायरेक्ट संबंधित होता. पण तसाच आपण दुसराही उद्योग करू शकतो. तो कुठला, तर नॉन फूड. नॉन फूड म्हणजे आपल्याला ज्या शेतीवर शेतमालाच्या तिथे उपलब्ध असलेले जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावर आपण कसा व्यवसाय करू शकतो हे सांगू शकते मी. आपण आता दुसरं एक आहे नॉन फूड. आता फायबर असेल, सिल्क म्हणजे रेशमी किडे आहेत, पेपर आहे, मेंढ्या असतील त्यांचं ऊल आहे, त्यांच्या ऊलमधून आपण बऱ्याच घोंगडी वगैरे हे सगळं प्रोसेस करून बनवून त्याचाही उद्योग करू शकतो. प्लस बांबू आहेत, बांबूच्या ह्याच्या प्रोसेसवरही आपण बऱ्याच मोठे मोठे विषय आहेत. हे पण एक जुजबी सांगते आहे, बांबू आहे. अशा प्रकारे आपण हे फायबरमधले विषय आहेत त्याच्यावर व्यवसाय करू शकतो. दुसरं आहे मेडिसिनल. तर त्यात मेडिसिनलमध्ये आपल्याला ज्या वनौषधी आहेत, आता मी तुम्हाला जे शेती सांगितली की कुठल्या कुठल्या प्रकारची शेती करू शकतो आपण, त्यातच एक आहे वनौषधी.
वनौषधी आपल्याला करायची म्हणजे वनौषधी म्हणजे काय, तर त्याची शेती. आता सरकारला प्रत्येक ठिकाणी आयुर्वेदाचा हा प्रचार आणि प्रसार हा भरपूर झालेलाच आहे आणि सगळे आपण त्याला महत्त्वही देतो आहे. भविष्यात आणखी महत्त्व येणार आहे आरोग्याच्या दृष्टीने आयुर्वेदाला. तर आयुर्वेदिकचे काय आहे, तर कडुलिंब असेल किंवा बेहडा असेल किंवा अशा ज्या आयुर्वेदिक औषधं असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला शासकीय अनुदान मिळतं. आपली जर शेती आहे तिथे शासकीय अनुदान मिळतं शासनाकडनं आणि ते कुठले प्लांट आपल्याला लावायचे आणि त्याचं मार्केटही आपल्याला उपलब्ध असतं आणि ते मेडिसिनल प्लांट फक्त तेवढेच लावायचे आणि त्याच्यावरच आपण शेती करून व्यवसाय करू शकतो. मिल्कचं सांगितलं मी तुम्हाला, तसं फूड ग्रेन आहे. फूड ग्रेनचे आपण बोललोच आहोत, फ्लोअर मिल वगैरे. तसंच आता बायोमिक्सचर म्हणजेच बायोवर आपल्याला खूप जास्त प्रमाणात पुढे मागणी येणार आहे. बायोफ्युएल असेल, नंतर फर्टिलायझर असेल, नंतर व्हर्मी कंपोज आहे. ह्या सर्व मागण्या भविष्यात फार जास्त प्रमाणात वाढणार आहेत आणि ह्या आपण आपल्याच महाराष्ट्रात स्वदेशात आपणच बनवलेला माल, आपलंच मार्केट, यातून आपल्याला फार जास्त आर्थिक आपला जो सोर्स आहे तो वाढवण्यासाठी आपल्याला याचा फायदा करून घेता येऊ शकतो. तर ह्या अशा अनेक प्रकारे आपण काम करून व्यवसाय करू शकतो आणि हे जे व्यवसाय असतील ह्या व्यवसायानुसार आजच्या युवकांनी पुढे जाणं फार गरजेचं आहे. कारण हे व्यवसाय करणं हे आता काळाची गरज बनणार आहे. कारण आज आपला जो शेतकरी वर्ग आहे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. बऱ्याच अंशी युवकही आता बेरोजगार झालेला आहे. तर आता जो शेतकरी वर्ग आहे त्याला आत्ताच्या युवकांनी जोड देणं ही फार गरजेची आहे आणि ही जेव्हा जोड आपल्याला व्यवसायातून करता आली तर ह्याची आपल्याला संधीचं सोनं केल्यासारखं नक्कीच होईल आणि ह्या संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. आता हे जे व्यवसाय आहेत ह्या व्यवसायांसाठी आपल्याला मेन महत्त्वाचा शेवट आहे मी की महत्त्वाचा भाग आहे की भाग भांडवल. आता हा व्यवसाय करायचा आहे, युवकांना हा प्रश्न नक्कीच पडलेला असेल की आम्हाला शेती आहे, आम्हाला काहीतरी करायचंही आहे, आम्हाला आपण मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही व्यवसाय करू इच्छितो, पण आम्हाला भाग भांडवल आम्ही कुठून उपलब्ध करणार आहे. कारण मोठ्या मोठ्या ज्या बँका असतात त्या तारण दिल्याशिवाय कर्ज आपल्याला देत नाही आणि जर आपल्याकडे तारण ठेवायला घर नाही, काहीच नाही आहे, तर आपण कशाच्या भरोशावर कर्ज घेणार. तर भविष्यात जो ग्रामीण भाग आहे, तालुक्याचा भाग आहे, तिथे छोट्या छोट्या पतसंस्था तयार होणं गरजेचे आहेत की जेणेकरून त्या 2,000, 5,000, 20,000 जो शेतकरी वर्ग आहे त्याला काही कमी रकमेतही कामं करता येतात आणि तशा प्रकारे त्याचं भाग भांडवल हे या प्रकारे आपण त्याला पोहोचतं करू शकतो. ह्या पतसंस्था हे चांगल्या प्रकारे काम करू शकतात. आणि दुसरं असं आहे की MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम इंडस्ट्रीज आहे, तर ती आपल्याला एंटरप्राइजेस, तर त्यातून आपल्याला बऱ्याच प्रमाणात मार्गदर्शन मिळतं आणि लघु उद्योजक केंद्र आहेत तिथे पण आपल्याला मार्गदर्शन मिळतात. परत आपल्याला जे व्यवसाय करायचे असतील तेव्हा आपल्याला जेव्हा प्रशिक्षणं असतात ते प्रशिक्षण घेऊन आपण त्या व्यवसायात उतरलो तर नक्कीच आपण सक्सेस होऊ. आणि आपण युवकांनी आता पुढे जाऊन स्वतःचा रोजगार स्वतः आपण उपलब्ध करून तयार करायचा आहे. आणि मला असं वाटतं की भविष्यात आपला महाराष्ट्र तरी शेतीप्रधान तर आहेच आणि कृषीप्रधान असल्यावर फक्त युवकांची जोड ही फार कमी पडते आहे. आपण नेहमी शासन किंवा राजकीय मंडळी यांना दोष देतो, पण आपणही विचार करणं फार गरजेचं आहे की आपणही खऱ्या अंशी ह्यात झोकून काम करायचा प्रयत्न करतो आहोत का, करतो आहोत तर किती टक्के करतो आहोत. खरंच एखाद्या
शिकलेला इंजिनियर झालेला असेल, कुठला IT सेक्टरमधला एखादा विद्यार्थी असेल, गावाकडे जाऊन तो खरंच शेती करतो आहे का, की माझी शेती आहे त्या शेतीमध्ये मी जास्ती करतात नाही असं नाही, काही पण त्याचे काही टक्काच आहे. पण मी असा आत्ता या कोरोनाच्या आर्थिक संकटामुळे मी पुढचा भविष्याचा विचार करून आपल्याशी बोलते आहे, की असा विचार करून जो युवक त्या भागात सक्षमपणे काम करेल तर त्याचा आजूबाजूचा परिसर हा सक्षम होईल. कारण आजूबाजूचा युवक आहे तोही तिथल्या तिथे त्याला रोजगार मिळेल. त्याला असं मुंबई शहराकडे, पुणे शहराकडे किंवा आणखी कुठे जाऊन रोजगार मिळवायची गरज पडणार नाही आणि अशा हालअपेष्टा सहन करायचीही गरज पडणार नाही. तिथल्या तिथे जर व्यवसाय करता आला आणि त्याला जर रोजगार मिळाला तर ही संधी आपण उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि ती संधी आपण जर उपलब्ध करून दिली तर नक्कीच आपण भविष्यात जसं आधी आपण ऐकत होतो की सोन्याचा धूर निघत होता आपल्या देशात, तसा सोन्याचा धूर निघायला काहीही वेळ लागणार नाही. फक्त संधीचं सोनं करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि संकटातून संधीच निर्माण होत असते आणि ती संधी आपण जास्तीत जास्त प्रकारे आपण त्याचा लाभ उठवावा असंच मी अपेक्षित करते. कारण आजचा युवक ही पुढची धरोहर आहे आणि मी युवकांवर बऱ्याच अंशी काम करते आहे. तसंच मी कृषी फळ प्रक्रिया महासंघाद्वारे कृषी आणि त्याच्याशी निगडीत बऱ्याच अंशी काम करते आहे. तसंच मला शैक्षणिक क्षेत्रातही बऱ्याच अंशी मी महाराष्ट्रात काम करते आहे. आणि महिला आहेत. एक शेवटचा सांगते पॉईंट की महत्त्वाचं म्हणजे की आपला शेतकरी वर्ग आतापर्यंत होता तो एक एज, त्याचा पर्टिक्युलर एज आहे. पण आत्ताचा जो पुढचा शेतकरी वर्ग मला अपेक्षित आहे तो युवकच असला पाहिजे. आणि महिला आधीही होत्या पण आत्ताच्या युवतीही. कारण आता हा जोकचाही पार्ट म्हटलं तर चालेल की आत्तापर्यंतच्या मुली होत्या किंवा युवती होत्या त्यांना शेतकरी नवरा नको होता. पण आता भविष्यात हे होणार आहे की मला शेतकरीच नवरा पाहिजे. म्हणजेच पर्यायाने ती जी युवती असेल तीही या भागाकडे वळणं फार गरजेचं आहे. पर्यायाने महिला म्हणजे आधीचा शेतकरी वर्ग, युवक आणि महिला या तिन्ही प्रोसेसमध्ये जाणं फार गरजेचं आहे. हे विषय मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या भरपूर लोकांना त्यातून काही प्रश्न निर्माण झाले असतील, ते प्रश्न मला नक्कीच शेअर करा. आणि माझा हा विचार जर आपल्याला पटला असेल तर हा पुढे न्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मला ट्विटरवर, फेसबुकवर फॉलो करा. आणि आपण आज इथेच तुर्तास थांबूया. जर पुढचे प्रश्न आले तर मी हाही प्रश्न मी 3 दिवस झाले धनगर समाजाविषयीच काम करत असल्यामुळे त्यावरच फोकस करून काम केलं होतं. पण मला प्रश्न आले आणि हे प्रश्न आल्यामुळे मी हा विषय घेतला. आणखी परत असे प्रश्न आले तर नक्कीच पुढे आपल्याला परत चर्चा करता येईल, संवाद करता येईल. तुर्तास इथेच थांबते. नमस्कार, धन्यवाद.